कोलकात्यात पराभव आणि गुवाहाटीतही दारुण पराभव. टीम इंडियानं घरच्या मैदानात गमावलेली गेल्या 3 मालिकांपैकी ही दुसरी कसोटी मालिका. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिका पराभवानंतर भारतीय खेळाडू, संघ व्यवस्थापन आणि निवड समिती टीकेची धनी ठरली आहे. टीम इंडियाचा कसोटीतील आजवरचा हा सर्वात मोठा पराभव ठरला. वर्षभरात न्यूझीलंड पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानात भारताला व्हाईट वॉश मिळाला. 25 वर्षात दक्षिण आफ्रिकेला भारत भूमीत मालिका विजयाची संधी मिळाली. गेल्या 66 वर्षात पहिल्यांदाच भारतानं घरच्या मैदानात 7 पैकी 5 कसोटी सामने गमावले. साहजिकच भारतीय संघाच्या या सुमार कामगिरीमुळे टीकेची झोड उठली. नहीं देखिए, हार तो बहुत खराब हुई है क्योंकि देखिए हाँ, इंडियन क्रिकेट टीम ने बहुत पुअर क्रिकेट खेला है. नहीं देखिए, ऑलराउंडर वनडे क्रिकेट में तो चल जाते हैं बट टेस्ट क्रिकेट में नहीं चलते. टेस्ट क्रिकेट में जो है ज्यादातर चलते हैं स्पेशलिस्ट. अगर आपके पास 5-6 बैट्समैन होने चाहिए, एक आधा ऑलराउंडर होना चाहिए, फिर आपके पास बॉलर होने चाहिए और पेसर होने चाहिए 3 और 1-2 स्पिनर होने चाहिए. बैलेंस अगर आप टीम बनाएंगे तो तभी आप जीत पाएंगे. और मेरे को एक बात की समझ नहीं आई कि जिस टीम ने इंग्लैंड में इतनी अच्छी क्रिकेट खेली उसको क्यों चेंज किया. सडनली आपने सारी टीम को चेंज कर दिया. पण सामना संपल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर स्वतः माध्यमांसमोर आले आणि त्यांनी या सगळ्या पराभवाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. या पराभवानंतर बीसीसीआय जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल असंही गंभीर यांनी म्हटलंय. It is up to BCCI to decide. I've said it during my first press conference when I took over as the head coach. Indian cricket is important, I'm not important. And I sit here, say exactly the same thing. And yes, people can keep forgetting about it. I'm the same guy who got results in England as well with a young team. And I'm sure you guys will forget very soon because a lot of people keep talking about New Zealand. And I'm the same guy who won Champions Trophy and Asia Cup as well. Yes, this is a team which has less experience, and I've said it before as well that they need to keep learning and they're putting everything possible to turn the tide. पत्रकार परिषदेत गंभीर यांनी याआधीच्या कामगिरीचा आवर्जून उल्लेख केला. याचं कारण संघ पराभूत झाला असला तरी हा काळ संक्रमणाचा आहे असं गंभीर यांचं म्हणणं आहे. सध्याच्या भारतीय संघात अनुभवी खेळाडूंची कमी आहे. तज्ञ फलंदाजांऐवजी अष्टपैलू खेळाडूंवर टाकलेला विश्वास, युवा खेळाडूंची निराशाजनक कामगिरी, कोलकात्यात कर्णधार शुभमन गिलचं जायबंदी होणं आणि नवा कर्णधार पंतकडे कसोटी नेतृत्वाचा पुरेसा अनुभव नसणं अशा अनेक कारणांमुळे भारतानं या मालिकेत सपाटून मार खाल्ला. खरं तर रोहित शर्मा आणि विराट कोहली सारख्या दिग्गजांच्या निवृत्तीनंतरही इंग्लंडमध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी बजावली. त्यानंतर घरच्या मैदानात दुबळ्या वेस्ट इंडिजला भारतानं लोळवलं. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव सर्वांच्याच जिव्हारी लागला. पण यातून सावरण्याची आणि या चुकातून बोध घेण्याची भारताकडे अजून बरीच संधी आहे. कारण यापुढचा कसोटी सामना होणार आहे तो 9 महिन्यांनी, म्हणजेच पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात. सिद्धेश कांसेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.